महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. कृषी उत्पन्न बाजार समिती खेड यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी श्री चक्रेश्वर महाराज भोजनालयास सुरुवात. अधिकृत उद्घाटन 3 जानेवारीला होणार. भोजनालयाला शेतकरी, आडते, व्यापारी, हमाल, मापाडी, कष्टकरी यांचा उदंड प्रतिसाद. 3 जानेवारीला चाकण मार्केट यार्ड प्रवेशद्वारावरील महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आव्हान. सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळाचे भोजनालय सुरू केल्यानं सर्व स्तरांतून कौतुक. पाहूया प्रमुख पदाधिकारी यांच्या प्रतिक्रिया. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या चाकण यार्डावरती खऱ्या अर्थानं चाकणचं आराध्य दैवत असलेले चक्रेश्वर महाराज त्यांच्या नावानं चक्रेश्वर महाराज भोजनालय ही बाजार समितीच्या वतीनं अतिशय अल्प दरामध्ये शेतकऱ्यांना जेवणाची व्यवस्था आमच्या सगळ्या संचालक मंडळानं त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला आम्हाला वाटत नव्हतं की एवढा मोठा प्रतिसाद ह्या गोरगरीब कष्टकरी जनतेच्या लोकांचा आम्हाला मिळेल. खरं तर आज गेल्या 4 दिवसापासून हा उपक्रम आम्ही चालू केला आहे. परंतु ह्या उपक्रमाची तीव्रता किती मोठी आहे, किंबहुना लोकांच्यासाठी हा उपक्रम किती जिव्हाळ्याचा आहे, लोकांच्यासाठी हा उपक्रम किती फायद्याचा आहे, त्यांच्या किती आत्मीयतेचा आहे, हे गेले 4 दिवस आम्ही खरं तर अनुभवतो आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर सगळे कष्टकरी, हमाल, मापाडी, जो गोरगरीब वर्ग आहे, जो समाजामध्ये खऱ्या अर्थानं ह्या मार्केटच्या परिसरामध्ये कष्ट करतो आहे, पहाटे 2 तर रात्री 12 वाजलेपर्यंत कष्ट करणारी माणसं ह्या मार्केटमध्ये आहेत आणि त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न जो आहे त्या आज आम्हाला काही हमाल भेटले म्हटलं आम्ही हाताने त्या ठिकाणी बनवून खायचं. परंतु तुमच्या ह्या व्यवस्थेनं आम्हाला फार बरं झालं. आमचा वेळ त्या ठिकाणी वाचला आणि अतिशय उत्तम दर्जाचं भोजन या बाजार समितीनं आज या ठिकाणी चालू केलं आहे. तुम्ही बघितलं असेल तर साधारणपणानं रोज 300, 350, 400 लोक, आजची संख्या कमीत कमी 1000 लोकांची त्या ठिकाणी जाईल आणि पुढच्या 8-15 दिवसामध्ये रोज 1000-1200 लोक या परिसरामध्ये कमीत कमी जेवण त्या ठिकाणी करणार आहे. आम्हाला समाधान या गोष्टीचं आहे की बाजार समितीने घेतलेल्या निर्णयानं खऱ्या अर्थानं गोरगरीब जी जनता आहे, कष्टकरी जी माणसं आहेत, त्या कष्टकरींना न्याय देण्याचं काम बाजार समितीच्या माध्यमातून आम्हाला ती संधी परमेश्वरानं त्या ठिकाणी दिली. आम्ही आमचं भाग्य समजतो. आमचे सगळे संचालक मंडळ यांनी खऱ्या अर्थानं भरभक्कमपणानं सगळ्यात पहिली योजना कुठली चालू करायची, तर गोरगरीब कष्टकऱ्यांच्यासाठी जेवणाची योजना त्या ठिकाणी चालू करायची. तो अजेंडा आम्ही त्या ठिकाणी चालू केला आहे. पुढच्या काळामध्ये आमच्या अशोकदादा राक्षांनी सांगितलं की राजगुनूरच्या परिसरात देखील आम्हाला पुढच्या 8-15 दिवसामध्ये तिथं देखील आम्ही भोजनालय त्या ठिकाणी चालू करणार आहे. आमचा जो अजेंडा आहे, शुद्ध पाणी, इथं आलेल्या माणसाला शुद्ध पाणी, चांगली टॉयलेटची व्यवस्था आणि खऱ्या अर्थानं पोटभर जेवण. तर पोटभर जेवणाची व्यवस्था सुरुवात आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. याचा अधिकृत शुभारंभ 3 तारखेला देशाचे केंद्रीय कृषी माजी मंत्री आदरणीय पवारसाहेब, त्याचबरोबर केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ आणि राज्यातले अनेक नेते मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ तर होणारच आहे, पण तत्पूर्वी आम्ही एक आढावा म्हणून प्रायोगिक तत्वावरती ही सगळी व्यवस्था चालू केलेली आहे. लोकांचा भरभरून प्रतिसाद आणि लोकांची खऱ्या अर्थानं ही जेवणाची अत्यंत निकड आहे. लोकांच्यासाठी हा किती भावनेचा विषय आहे, किती जिव्हाळ्याचा विषय हे आम्हाला 4 दिवसामध्ये लक्षात आलं आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये देखील बाजार समिती अतिशय भरभक्कमपणानं या सगळ्या गोरगरीब जनतेच्या मागं आम्ही उभे राहणार आहे आणि बाजार समितीच्या माध्यमातून जे काय करता येईल ते खऱ्या अर्थानं ह्या गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी करण्याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती खेडच्या माध्यमातून गेली 4 दिवसापासून आपल्या चाकण आणि बाजाराच्या आवारामध्ये या ठिकाणी गेली 4 दिवसापासून अल्प दरामध्ये अतिशय 40 रुपयामध्ये पोटभर जेवण या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आणि सभापती विजयराव शिंदे असेल आणि क्रांतीताई सोमवंशी असेल सर्व संचालक मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी चालू झालेलं आहे. मी पहिल्यांदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक करतो. खरं पाहिलं तर भल्या पहाटेपासून या ठिकाणी शेतकरी, कष्टकरी या ठिकाणी राबत असतो आणि शेतकरी माल घेऊन आला की दुपारचं जेवण कुठं करायचं हा मोठा प्रश्न असतो. म्हणून कुठेतरी वडापाव खा, कुठेतरी मिसळ खा, अशा पद्धतीने अर्धवट पोटी त्या ठिकाणी पूर्ण दिवस या ठिकाणी काढत असतो आणि त्याची दखल घेऊन या नवीन संचालक मंडळाने अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. खरं पाहिलं तर आम्ही या मार्केट यार्डमध्ये काम करत असताना अनेक शेतकरी आणि हमाल असतील, मापाडी असेल, यांचा जो मूलभूत प्रश्न, अन्नाचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेला आहे आणि सर्व संचालक मंडळ एक वेगवेगळा उपक्रम पुढे नेत असताना हाही उपक्रम अतिशय चांगला आणि
चाकणच्या आराध्य दैवत ग्रामदैवत चक्रेश्वर महाराजांच्या नावानं या ठिकाणी चालू झालेला आहे. असाच उपक्रम या ठिकाणी खेडच्या परिसरामध्ये अशोकदादा राक्षे यांनी सांगितले सिद्धेश्वर महाराजांच्या नावानं त्या ठिकाणी भोजनालय चालू होणार आहे. म्हणून मी या उपक्रमाचं मनापासून कौतुक करतो आणि स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीनं या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. येत्या 3 जानेवारीला या ठिकाणी आवाराच्या प्रवेशद्वारावरती कृषी उत्पन्न बाजार समिती चाकण उपबाजाराच्या आवाराच्या प्रवेशद्वारावरती महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती शिल्पाच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि राज्याचे प्रमुख मंत्री मान्यवर या ठिकाणी येणार आहेत. त्यांच्या हस्ते या उपक्रमाचं अधिकृतरित्या उद्घाटन होईल आणि त्या उपक्रमासाठी त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असंही या ठिकाणी मी आवाहन करतो. धन्यवाद. उपबाजार चाकण महात्मा ज्योतिराव फुले मार्केट यार्ड चाकण या ठिकाणी कौतुकास्पद आणि स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी बाजार समितीचे सभापती साहेब उपसभापती साहेब तसेच सर्व संचालक मंडळ यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं जो आमचा कष्टकरी घटक आहे हमाल असतील या ठिकाणी परराज्यातून या ठिकाणी काम करण्यासाठी कष्ट करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची सुविधा व्हावी त्यासाठी या ठिकाणी येत असतात. आणि दुसरा घटक या ठिकाणी खऱ्या अर्थानं कष्ट करत असतो तो मापाडी बंधू असेल. या सर्वांच्या वतीनं हा स्तुत्य उपक्रम चालू केल्याबद्दल आणि हमाल कष्टकरी वर्गाला पोट भरून जेवण दिल्याबद्दल मी सभापती उपसभापती सर्व संचालकांचं विशेष करून या ठिकाणी ग्राउंड लेवलला जे काम करतात या ठिकाणी हमाल मापाडी मतदारसंघातून सयाजीराजे मोहिते असतील, आमच्या आडती व्यापारी मतदारसंघातून महेंद्र शेठ गोरे असतील, माणिक शेठ गोरे असतील, या ठिकाणी आपला चांगला असं लक्ष देऊन आणि सभापती उपसभापती साहेब असतील सर्वांनी चांगला असा निर्णय घेऊन कष्टकरी वर्गाला जे काही पोट भरून अन्न मिळावं या उद्देशाने हा उपक्रम चालू केला आहे. त्याबद्दल मी सर्वांचं हमाल मापाडीचा अध्यक्ष या नात्यानं हमाल मापाडीच्या संघटनेच्या वतीनं सर्व कष्टकरी वर्गाच्या वतीनं मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. मी दावडीहून आलेलो आहे. काय घेऊन आले होते? कांदे घेऊन आलो आहे. आता जेवणाची सोय झाली कशी? हो लय चांगली झाली व्यवस्थित. व्यवस्थित झालं ना एकदम? हा एकदम बेस्ट. याच्या अगोदर कुठं जायचं जेवायला? हॉटेलात जायचं. हॉटेलात? हा आता किती वाजता आलेत? आता सकाळी 8 वाजता आले. आता व्यवस्थित झालं, आता दिवसभर काय जेवायची आहे ना? आता काही गरज नाही. भरपूर जेवण हा झालं? भरपूर जेवण झालं. किती रुपयाला जेवण? 40 रुपयाला. योग्य ते दरात आहे, लय स्वस्त आहे.